उत्पत्ती सांगायची तेव्हा अविद्या कशाच्या आश्रयाने राहील? रज्जुपहित चैतन्याच्या आश्रयाने. आणि ज्या वेळेला त्या सर्पाचं ज्ञान सांगायचंय, ज्ञान कुठं होतं? अंतःकरणामध्ये होतं. म्हणजे अंतःकरण ही चैतन्य, केवळ चैतन्यात ज्ञान होऊ शकत नाही, त्याला कोणती तरी उपाधी सांगितली पाहिजे, किंवा उपाधी हा शब्द पुल्लिंगामध्ये सुद्धा वापरतात, उपाधी सांगितला पाहिजे असं पण म्हणतात. तर हा उपाधी कोणता? तर अंतःकरण हे उपाधी झालेले, म्हणजे अंतःकरणोपहित चैतन्य. मग त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणारी जी अविद्या, त्या अविद्येचा परिणाम हे सर्पज्ञान आहे असं सांगतात. त्याचं स्पष्टीकरण करतात पुढं. जसा रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प आहे, तसा अंतःकरणोपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे, म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात. आता इथं अंतःकरणोपहित चैतन्य याला दुसरं नाव काय आहे? साक्षी चैतन्य. तिसरं नाव काय आहे? कुटस्थ चैतन्य. चौथं नाव काय आहे? प्रत्यगात्मा. तर आणखी पंचदशीमध्ये संवित वगैरे अशी नावं दिलेली. तर अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. अंतःकरण उपाधी झालं की त्या चैतन्याला नाव काय येतं? साक्षी चैतन्य. आणि त्या साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. आणि पुन्हा त्या साक्षी चैतन्य, इथं अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या आणि त्या अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे, म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात. त्याला दुसरं नाव काय आहे? साक्षीचं ज्ञान असं म्हणतात. म्हणजे साक्षीचं ज्ञान म्हणजे काय? साक्षी हा अंतःकरणाच्या, बरोबर ना, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्या सर्पाचं काय करतो? प्रकाशन करतो. म्हणजे साक्षी साक्षात सर्प आहे असं त्याला ज्ञान होतं का साक्षीला? मग त्या साक्षीला प्रकाशन होण्यासाठी काय पाहिजे? अंतःकरण वृत्ती. इथं जेव्हा सर्पाचं ज्ञान म्हणतो तेव्हा अविद्या असं मानलेलं आहे. आणि ही घटपटादी ज्ञान होतात तेव्हा कशाच्या द्वारा होतात? अंतःकरण वृत्तीला. स्वप्नातलं ज्ञान आहे ते अविद्या वृत्ती असं म्हणतात. आणि जागृतीतल्या ज्या पदार्थांचं ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? अविद्या, बरोबर ना. जागृतीतलं ज्ञान होतं तेव्हा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षी त्यांचं काय करतो? जागृतीतल्या घटपटादी पदार्थांचं प्रकाशन करतो. आणि स्वप्नामध्ये किंवा भ्रमातले जे पदार्थ असतात त्याचे प्रकाशन कोण करतो? साक्षीच करतो. पण कोणत्या वृत्तीच्या द्वारा? अविद्या वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो असं म्हणण्याचा प्रघात आहे. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. त्या साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे, म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात. त्याला दुसरं नाव काय आहे? साक्षीचं ज्ञान असे. म्हणजे साक्षीचं ज्ञान का? साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम ते सर्पज्ञान आहे, म्हणून त्या ज्ञानाला काय म्हणतात? साक्षीचं ज्ञान असं म्हणण्याची पद्धत आहे. किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात. साक्षीचे ज्ञानही म्हणतात किंवा साक्षी आश्रित असेही त्याला म्हणतात. कारण जसा रज्जू ज्ञानाने सर्पाचा बाध होतो तसा सर्पज्ञानाचाही बाध होतो. जसं आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं तर रज्जूचं ज्ञान झालं तर अगोदर रज्जूवर काय भासला? सर्प. आणि त्या सर्पाचं ज्ञान झालं. आता आपल्याला जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला त्या सर्प राहतो का त्या ठिकाणी? सर्पाचं ज्ञान राहतं की नाही? का रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्पही जातो आणि सर्पाचं ज्ञानही जातं? रज्जूचं म्हणजे अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की सर्प आणि सर्पज्ञान या दोघांचाही काय होतो? बाध होतो. व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. आता दोन पद्धती व्यवहारामध्ये, एक साक्षी चैतन्याश्रित ज्ञान आहे त्या असं म्हणतात, आणि एक अंतःकरणाचं होणारं ज्ञान, असं दोन ज्ञान. एक अंतःकरणाचं ज्ञान आहे आणि एक साक्षीचं ज्ञान असं म्हणतात. पण हे प्रयोग कधी करतात त्याविषयी सांगतात. व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. व्यवहारामध्ये जे ज्ञानाचा कधीच बाध होत नाही त्याला काय म्हणायचं? अंतःकरणाचं ज्ञान. व्यवहारात म्हणजे आता आपण जागृती अवस्थेत आहे, हा घट आहे असं आपल्याला ज्ञान झालं, आहे की नाही? उद्याही काय आहे ते घट आहे असंच ज्ञान होणार, परवाही घट आहे, सर्वांना पुन्हा ते घट आहे असंच ज्ञान होणार. म्हणजे त्या ज्ञानाचा कधीही बाध होत नाही, म्हणून त्याला अंतःकरणाचं ज्ञान असं म्हणतात. जे व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही, हा घट आहे असं ज्ञान झालं, हे मिथ्या ठरतं का?
नाही. व्यवहारामध्ये जे ज्ञान कधी मिथ्या ठरत नाही, ज्या ज्ञानाचा बाध होत नाही, त्या ज्ञानाला काय म्हणायचं? अंतःकरणाचे ज्ञान. मला आता हे पुस्तकाचं ज्ञान झालं, हे कोणतं ज्ञान आहे? अंतःकरणाचं ज्ञान आहे. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. आणि व्यवहारामध्ये आता मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये जे मला ज्ञान झालं ते जागृतीत आल्यावर आहे का ते ज्ञान? त्या पदार्थाचा काय होतो? बाध होतो. मला आता व्यवहारामध्ये याचं ज्ञान झालं, रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला आहे की नाही, नंतर मला रज्जूचं ज्ञान झालं, त्या ज्ञानाचा बाध झाला की नाही झाला? मग ते ज्ञान काय म्हणायचं? अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असणारं ते ज्ञान आहे. आणि ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणायचं? अंतःकरणाचं ज्ञान असं म्हणायचं, नाही का? अंतःकरणाचं ज्ञान, कारण ते बाधित होत नाही. आणि साक्षी चैतन्याश्रित असणारं जे ज्ञान आहे त्याचा काय होतो? बाध होतो. म्हणजे व्यवहारामध्ये ते ज्ञान मिथ्या ठरतं, म्हणून त्याला म्हणायचं साक्षी चैतन्याश्रित ज्ञान किंवा साक्षीचं ज्ञान. असे ज्ञानाचे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरिता पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठरवले आहेत. आता कोणतं ज्ञान सत्य आणि कोणतं ज्ञान मिथ्या हे आपल्याला कळालं पाहिजे. अंतःकरणाचं ज्ञान काय आहे? सत्य आहे की नाही? अंतःकरणाचं ज्ञान सत्य आहे आणि साक्षीचं ज्ञान काय आहे? मिथ्या आहे. हे कळण्यासाठी आपल्याला हे पारिभाषिक शब्द सांगितले. एक अंतःकरणाचं ज्ञान आणि एक साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे की नाही. व्यवहारात बाधित होणारं किंवा मिथ्या ठरणारं जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? व्यवहारात जे बाधित होणारं किंवा मिथ्या ठरणारं ज्ञान त्याला काय म्हणायचं? साक्षीचं ज्ञान किंवा अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित ज्ञान असं म्हणायचं. आणि घटपटादी जे व्यवहारात बाधित न होणारे पदार्थ आहे, ज्यांचा बाध होत नाही, तर त्यांना काय म्हणायचं? अंतःकरणाचं ज्ञान आहे की नाही. असे ज्ञानाचे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरिता पारिभाषिक शब्द आहे. पारिभाषिक शब्द म्हणजे ज्याला ग्रंथकर्त्याला त्या शब्दाचा जो अर्थ सांगायचा आहे तो अर्थ तो अगोदरच सांगून ठेवतो, नंतर फक्त तेवढाच शब्द तो योजतो, त्याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं. व्यवहारामध्ये आपण आता स्मशानभूमीत गेल्यावर काय म्हणतो? सगळं मिथ्या आहे की नाही. मिथ्या म्हणतो म्हणजे असं आपल्याला कळतं काय? ते मिथ्या म्हणजे बाधयोग्य, म्हणजे जे पदार्थ प्रतीती मात्र असतो, अधिष्ठान ज्ञानाने ज्याचा काय होतो? नाश होतो, असा आपल्याला अर्थ लक्षात येतो का? तो स्मशानभूमीमध्ये चर्चा करणारे लोक ते म्हणतात हे सर्व मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे काय? हे सगळं खरोखरच उत्पन्न झालेलं आहे, पण मिथ्या आहे म्हणजे ते काय आहे? मरणार आहे किंवा विनाशाकडे जाणार आहे असं सांगणं. म्हणजे ह्या पदार्थाला उत्पत्ती आहे, या पदार्थाला नाश आहे, आणि काही कालातच तो पदार्थ राहतो, म्हणजे तिन्ही कालात राहत नाही, म्हणजे तो पदार्थ नित्य नाही, म्हणजे पदार्थ अनित्य आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ काय करतात? ते अनित्य असा अर्थ करतात. आणि आपण अर्थ काय करतो मिथ्या शब्दाचा? ज्याचा अधिष्ठान ज्ञानाने बाध होतो तो पदार्थ कसा असतो? मिथ्या किंवा प्रतीती मात्र. त्याला सत्ता, तो पदार्थ आधी नाही नंतर नाही, दिसतो तेव्हा नाही, परंतु तो प्रतीतीला आल्या वाचून राहत नाही, म्हणून त्याला सत्ता म्हणजे सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. असा मिथ्या शब्द काय झाला? पारिभाषिक. त्याला म्हणतात अनियमे नियमकारिणी परिभाषा. जिथं काही एखादा विशेष नियम नसला की त्याच्यावर नियम घालून द्यायचा, त्याच्याविषयी निश्चय करायचा, त्याला म्हणायचं परिभाषा. मग इथं परिभाषा काय केली? जे बाध योग्य आहे त्याला मिथ्या, म्हणजे अशी मिथ्या शब्दाची काय झाली? परिभाषा. इथून पुढे मिथ्या शब्द आल्यावर अनित्य असा अर्थ करायचा का? त्याचा नाही. तो कसा आहे? बाध होण्याला योग्य, बाध योग्य असा त्या पदार्थाची परिभाषा आहे, मिथ्या शब्दाची परिभाषा आहे. आणि हे शब्द कोणी त्या शास्त्रांनी ठरवलेले आहेत. मिथ्या शब्द आपण म्हणतो तो मिथ्या बोलतो, मिथ्या बोलतो म्हणजे खोटं बोलतो असा अर्थ आहे. तसा वेदांतामध्ये ते खोटं बोलतो असा अर्थ आहे का त्याचा? नाही. अधिष्ठान ज्ञान झालं की त्या पदार्थाचा बाध होतो, त्याला म्हणायचं मिथ्या. असो, याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. आता याच्यावरून काय झालं? सर्पाचं जे रज्जूवर भासलेला जो सर्प आहे ते सर्पाचं ज्ञान काय म्हणायचं? साक्षीचं ज्ञान म्हणायचं का त्याला अंतःकरणाचं ज्ञान म्हणायचं? साक्षीचं ज्ञान म्हणायचं. कारण का? तर त्याचा काय होतो? व्यवहारात बाध होतो, आणि व्यवहारात ज्याला बाध होतो त्याला काय म्हणतो आम्ही? साक्षी आश्रित ज्ञान असं म्हणतो. मग आता हे सर्पज्ञानाचा काय प्रकार आहे? सर्पज्ञान कसं झालं असं तर म्हणणं. सर्पाच्या अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार कळला, पण सर्प ज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार त्याला काय कळून घ्यायचा आहे, बरोबर ना? आणि ते आता त्याला सांगतात बघा.
याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य. सर्पाचं ज्ञान सुद्धा काय? सर्पज्ञान कोणाच्या आश्रय राहिलं? साक्षी आश्रित अविद्येच्या, बरोबर ना? म्हणजे साक्षीच्या आश्रयाने असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे, असं झालं ना. अंतकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. सर्पज्ञान सुद्धा तसंच आहे ना, अविद्येचाच परिणाम आहे ना. परंतु कोणता परिणाम? साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे, बरोबर आहे ना. आणि सर्प कशाचा परिणाम आहे? रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे. आणि अंतकरणोपहित साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. हे आपल्याला समजलं. तर आता सांगतात, याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य. सर्पाचं ज्ञान सुद्धा काय झालं? साक्षी आश्रित असणाऱ्या अविद्येचंच कार्य आहे. मग आता ते कसं आहे? ते सर्पज्ञान हे सत्य आहे का? ते असत्य आहे का? म्हणजे ते सदसत आहे का? नाही. मग ते सुद्धा कसं आहे? सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय. मग सर्पच अनिर्वचनीय आहे का? सर्पज्ञान सुद्धा अनिर्वचनीय आहे. सर्पज्ञान सुद्धा, आणि ते सुद्धा कशाचा परिणाम आहे? अविद्येचा परिणाम आहे. आणि सर्प सुद्धा अविद्येचा परिणाम आहे. पण सर्प कोणत्या अविद्येचा परिणाम आहे? साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे की नाही? मग रज्जुपहित चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे. आणि सर्पज्ञान अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. आणि सर्प अनिर्वचनीय आहे का सर्पज्ञान अनिर्वचनीय आहे? दोन्ही अनिर्वचनीय आहे, बरोबर ना. आणि दोन्हींची अधिष्ठानं वेगवेगळी आहेत का? दोन्हींची अधिष्ठान एकच आहे? एकच आहे. त्यांना वेगवेगळी नावं कशासाठी दिली मग? उपाधी कशा का म्हणून वेगवेगळी सांगितली? बोला ना, समजण्यासाठी सांगितली आहे की नाही? आपल्याला विषय जर तुम्हाला एकच चैतन्य आश्रय म्हणलं तर लक्षात आलं नसतं. मग रज्जू उपाधी टाकली की रज्जूपहित चैतन्य लक्षात येतं. चैतन्याला रज्जू उपाधी झाली आणि त्याच्यापासून काय झाला? हा सर्प उत्पन्न झाला. आणि सर्पज्ञानाला काय ज्ञान कुठं होतं? अंतकरणात. मग एक चैतन्य जे आहे ते ज्ञानरूपी एकच आहे दोन्हीकडे, पण त्याला इथं उपाधी कोणता सांगितला? अंतकरण. मग अंतकरण उपाधीने युक्त असणारं जे चैतन्य आहे त्याला नाव काय आहे? साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य आहे की नाही? आणि त्या कुटस्थ चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या, बरोबर ना, अविद्येचा परिणाम म्हणजे सर्प ज्ञान आहे असं सांगितलं. ठीक आहे ना? याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. सर्पज्ञान सुद्धा स्वतःहून विलक्षण असं अनिर्वचनीयच आहे. जरी सर्प आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही अविद्येची कार्य आहेत तरी त्यात थोडा फरक आहे. तो असा, आता सर्प हे अविद्येचं कार्य आणि सर्पज्ञान हे अविद्येचं कार्य. परंतु आम्ही जेव्हा सर्पज्ञानही सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय म्हणतो आणि दोन्ही तेही अविद्येचं कार्य आहे, सर्पही अविद्येचं कार्य आहे आणि तोही सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय आहे. असं जर दोन्हीमध्ये फरक आहे तर त्याच्यात थोडासा फरक आहे. दोन्ही अविद्येचे कार्य असले तरी सुद्धा सर्प आणि सर्पज्ञान यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो फरक कसा? तो सांगतात. तरी त्यात थोडा फरक आहे तो असा. रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम सर्प आहे आणि अंतकरणोपहित चैतन्याश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. काल कोणी याच्यातच विचारलं होतं की सगळे जे पंचदशी म्हणे सगळे जे पदार्थ आहेत ते पदार्थ काय काय? पहिल्यांदा लक्षात घ्या की सर्प आणि सर्पज्ञान ह्या दोन्हींना कारण कोण आहे? अविद्या आहे, बरोबर आहे ना. अविद्येचाच परिणाम आहे सर्प आणि सर्प ज्ञान. तरी काय आहे की जेव्हा वेदांताप्रमाणे किंवा सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे किंवा आपण आता कोणीही वेदांत चिंतनाचे जे साधक असतील तर त्यांनी नेहमी विचार करायचा की माया म्हटलं किंवा अविद्या, प्रकृती हे एकच नाव आहेत ना, अज्ञान. तर हे अज्ञान त्रिगुणात्मक आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी 3 गुण आहेत. कोणते? सत्व, रज आणि तम अशा त्रिगुणात्मक असतं. माया म्हटलं की त्याच्या ठिकाणी काय आलं पाहिजे? 3 गुण आहेतच. असं 3 गुणांना सोडून माया
नाही. जर 3 गुण वेगळे केले तर मायेचं स्वरूपच सिद्ध होणार नाही. माया म्हटलं की 3 गुण असणार. आता या 3 गुणांच्या जो विभागणी ती आपण व्यवहारामध्ये कशी करायची? काल झालं होतं का? तर कालच झालं होतं ना. तर मायामध्ये 3 गुण असतात. त्याच्यापैकी एक आपल्याला व्यवहारात वागत असताना एक काय होतं? आपल्याला ज्ञान होतं की नाही, पदार्थांचं ज्ञान. नंतर पदार्थ समोर दिसतात, म्हणजे पदार्थाची उत्पत्ती होते, आहे की नाही. पदार्थ उत्पन्न होतात, पदार्थाचं ज्ञान उत्पन्न होतं. आणि दुसरी गोष्ट काय दिसते? त्या पदार्थांच्या ठिकाणी क्रिया करताना, क्रिया होताना दिसतात. काही पदार्थांच्या ठिकाणी क्रियाकारक तर नसतं. काल सांगितलं ना, चिदाभासाचं ग्रहण जे करत नाही तर त्या पदार्थांना हालचाल करता येत नाही, म्हणजे त्यांच्या ठिकाणी चेष्टा, व्यापार किंवा क्रिया होताना दिसत नाही. तेव्हा एक लक्षात ठेवायचं की जेव्हा पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा त्या 3 गुणापैकी सत्वात संजायते ज्ञान. सत्वगुणापासून काय होतं? ज्ञान उत्पन्न होतं. अविद्येतला सत्वगुण असतो त्याने ज्ञान उत्पन्न होतं. आणि रजोगुण जो आहे तो रजो रागात्मकम विद्धी. तर रज जो आहे तर तो काय करतो? क्रिया करतो. रजगुणाचं काय कार्य आहे? क्रिया करणं. म्हणजे जिथं जिथं क्रिया दिसेल तिथं मायेचा कोणता गुण आहे? रजोगुण. जिथं ज्ञान दिसेल तिथं मायेचा किंवा अविद्येचा कोणता आहे? सत्वगुण. आणि जो पदार्थ दिसेल ना तो पदार्थ कोणाचं कार्य आहे? तमोगुणाचं कार्य. पदार्थ म्हटला की तमोगुण, क्रिया म्हटलं की रजोगुण, आणि ज्ञान म्हटलं की सत्वगुण, असं लक्षात ठेवायचं. आता हे आपण लक्षात घेतलं म्हणजे इथं आता सर्प हा काय आहे? पदार्थ आहे. मग तो पदार्थ अविद्येच्या कोणत्या गुणाचा परिणाम असणार? तमोगुणाचा. आणि सर्प ज्ञान, ज्ञान म्हटलं की कशाचा परिणाम असणार? पण कोणाच्या? सत्वगुणाचा. अविद्येतल्या सत्वगुणाचा. कारण अविद्येमध्ये 3 गुण आहेत की नाही. मग आता तुम्ही जे म्हणता सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्ही अविद्येचा परिणाम असलं तर त्याच्यात फरक आहे की नाही? त्याच्यात थोडा फरक आहे. थोडा फरक का म्हणायचं? पूर्ण फरक म्हटलं तर काय हरकत आहे? एकाच अविद्येचे परिणाम आहेत ना दोन्ही. त्यामुळं पूर्ण त्याच्यामध्ये भेद आहे असंही म्हणता येत नाही. परंतु थोडासा भेद आहे. तो भेद कशासाठी आहे? तर रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या, बरोबर ना, अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि अंतकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. असा दोन्हीमध्ये थोडासा फरक झाला की नाही? झाला. रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम सर्प आहे आणि अंतकरणोपहित चैतन्याश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. तमोगुण जड आहे म्हणून त्याचे कार्य सर्प जड आहे आणि सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून साक्षी चैतन्याश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असे सांगितले. हे का सांगितलं? तर तमोगुण स्वरूपाने काय आहे? जड. तमोगुण म्हणजे त्याला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचंही ज्ञान नसतं. त्याला काय म्हणतात? जड. जड म्हणजे अधिक वजन ज्याचा आहे तो. असा एका जड शब्द पारिभाषिक आहे. इथं जड शब्द काय आहे? वेदांतामध्ये पारिभाषिक. जो ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचंही ज्ञान नसतं. म्हणजे जो दुसऱ्याचं प्रकाशन करीत नाही आणि आपलं स्वतःचंही प्रकाशन स्वतः करीत नाही तर तो आपलं प्रकाशन होण्यासाठी अन्याची अपेक्षा करतो, आहे की नाही? त्याला म्हणायचं जड, बरोबर का नाही? मग तमोगुण काय आहे? जड. मग त्या तमोगुणाचा परिणाम झाला तर तोही काय होईल? जड असा सर्प, आहे की नाही? आणि सत्वगुण जो आहे तो सत्वगुण काय आहे? ज्ञानात्मक आहे की नाही? सत्वगुणाचं कार्य काय आहे? ज्ञान. म्हणून त्या ठिकाणी सर्प ज्ञान जो आहे तो कशाचा परिणाम आहे? अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे, असं आपल्याला चिंतन करता येतं. तमोगुण जड आहे म्हणून त्याचे कार्य सर्प जड आहे आणि सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून सत्वगुणापासून ज्ञान होतं की नाही आपल्याला? मग इथं आपल्याला ज्ञान झाले की नाही सर्पाचं ज्ञान? मग काय म्हणायचं आपण? म्हणून साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असे सांगितले. इथं सर्पज्ञान तुम्ही म्हणताना म्हणून आम्ही काय म्हणतो? साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं आम्ही सांगितलं. ते बरोबर सांगितलं ना? आणि सर्प हा अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे आणि ती अविद्या कोणाच्या आश्रयाने राहते? कोणत्या चैतन्याच्या? रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित राहते असं सांगितलं. आणि सर्पज्ञान कोणाच्या आश्रित राहतं? अंतकरण उपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या
सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं सांगितलं. कशामुळं? तिच्यात 3 गुण आहेत हे गृहीत धरलं म्हणून. अविद्येमध्ये 3 गुण आहे. सर्पाचे संगती सांगण्यासाठी काय म्हणतो? तमोगुणाचा परिणाम. कारण काय? तमोगुण कसा आहे? जड. आणि जे तमोगुणाचे काय होतात? पदार्थ. सर्प हा पदार्थ कशाने झाला? तमोगुणाने झाला. आणि ज्ञान कशाचं असतं? सत्वगुणाचं. म्हणून या ठिकाणी सत्वगुणाचा परिणाम ज्ञान झाला, सर्पज्ञान झाला. तमोगुण जड आहे म्हणून त्याचे कार्य सर्प जड आहे. आणि सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असे सांगितले. आणि ज्या क्षणी मंदांधकारादी दोषाने रज्जू चैतन्याश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्याच क्षणी साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. म्हणजे सर्पविषय आणि त्याचे ज्ञान हे दोन्ही युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रज्वादी अधिष्ठान ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञान हे युगपत लीन होतात. आता बघा, ज्या वेळेला मंदांधकारामध्येच आपल्याला रज्जूवर सर्प भासतो. मंद अंधकार नसेल तर भासत नाही, निबिड अंधकारात भासत नाही आणि पूर्ण प्रकाशातही रज्जूवर सर्पाचा भ्रम किंवा भास होत नाही. मग ज्या वेळेला मंदांधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला घडतं काय? आता आपण पाहिलं तर रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प होतो, आहे की नाही? आणि तो झाल्यानंतर साधारणतः काही मिनिटांनी किंवा काही तासांनी आपल्याला काय होतं? त्या अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान होतं, आहे की नाही? अगोदर सर्प उत्पन्न होतो आणि नंतर काही काळाने सर्पज्ञान होतं. का अगोदर सर्पज्ञान होतं आणि मग सर्प उत्पन्न होतो? हा, युगपत म्हणजे काय? एकाच वेळ सर्प जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच सर्पज्ञान उत्पन्न होतं, आहे की नाही? मग का त्याच्या अगोदर असतं? सर्पज्ञान होण्याच्या आधी सर्प काही वेळ येऊन बसलेला असतो तिथं, आहे की नाही? असं नाही. सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही युगपत म्हणजे एकाच कालामध्ये उत्पन्न होतात. जशी बैलाला शिंग जे आहे तर नेहमी डावं शिंग अगोदर येतं आणि उजवं नंतर येतं, तसं इथं घडत नाही का? तिथं का बैला ते घडत नाही? बैला ते घडत नाही आहे की नाही? ते तिथं पण घडत नाही. ज्या क्षणी मंदांधकारादी दोषाने रज्जू चैतन्याश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्याच क्षणी साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. एक सर्पाकार परिणाम होतो ते कोणत्या? तमोगुणापासून. आणि सत्वगुणापासून काय होतो? ज्ञानाकार परिणाम होतो. पण आहे कोणाचा? अविद्येचाच परिणाम. परंतु सत्वगुणाचा एक परिणाम आहे, एक तमोगुणाचा. सत्वगुणाचा कोणता परिणाम आहे? ज्ञानाकार. सत्वगुणाचा परिणाम ज्ञानाकार आणि तमोगुणाचा परिणाम सर्पाकार असा होतो. म्हणजे सर्पविषय, इथं विषय कोण आहे? विषय म्हणजे जाणण्याचा विषय. कशाचं ज्ञान झालं? सर्पाचं. म्हणून सर्प काय झाला? विषय. आणि त्याचे ज्ञान ही युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. बरं, जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रज्वादी अधिष्ठानाने सर्प आणि त्याचे ज्ञान ही युगपत लीन होतात. आणि ही युगपत उत्पन्न होतात हे आपल्याला कळलं की नाही? का पटलं आपल्याला? कळल्याशिवाय पटलं का? का कळलं आणि पटलं? दोन्ही पण झाले, आहे की नाही? की रज्जू आणि आपलं सर्प आणि सर्पज्ञान ही युगपत उत्पन्न होतात. आता तसंच जर आपल्याला असं ठरलं की आता ही युगपत झालीच उत्पन्न सर्प आणि सर्पज्ञान, तर मग आपल्याला मंद अंधकारामध्ये मुळे अशा प्रकारचा भ्रम झाला. एखाद्या ज्ञात्या किंवा आप्त किंवा दयाळू पुरुषाने आपले हाल पाहिले, गुडघे फुटलेले, कोपर फुटलेले, आणि नंतर त्यांनी सांगितलं तू घाबरू नको. आणि त्यांनी काय केलं? आपल्याला त्या दिवा घेतला किंवा बॅटरी आणि त्या दोरीजवळ नेलं आणि त्यांनी काय केलं? दोरीचं ज्ञान करून दिलं, म्हणजे रज्जूचं ज्ञान करून दिलं. बरोबर ना? आता रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर काय होतं? रज्जू कळल्याबरोबर सर्प जातो की नाही? आहे की नाही? आणि सर्प गेला की त्याच्यानंतर काही काळाने सर्पाचं ज्ञान सुद्धा, रज्जू अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर पहिल्यांदा सर्प मावळतो आणि नंतर काय होतं? मग ते सर्प ज्ञान तरी राहतं का? नाही. फक्त ते काय होतं? अगोदर सर्प जातो आणि थोड्या वेळाने ज्ञान जातं.
का सर्प गेला की सर्पाचं ज्ञानही जातं, का ते युगपत जातं? मग युगपत म्हणजे अधिष्ठान ज्ञान झालं का युगपत पदार्थ म्हणजे जो भ्रमातला पदार्थ किंवा अध्यस्त पदार्थ किंवा सर्प म्हणजे काय मिथ्या पदार्थ, त्या मिथ्या पदार्थ आणि ते पदार्थाचं ज्ञान ह्या दोघांची काय होते? युगपत निवृत्ती होते. युगपत म्हणजे बरोबर एकाच क्षणामध्ये दोन्हीही जातात, म्हणजे ते काय होतात? लीन होतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सर्पही राहत नाही आणि सर्पाचं ज्ञानही राहत नाही. जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रज्ज्वादी अधिष्ठानाने सर्प आणि त्याचे ज्ञान ही युगपत लीन होतात असं का म्हटलं बन्ना महाराज? कोणी लीन होतात असं का म्हटलं? हा, परत काय होतात? भासू शकतात. परत रज्जूवर आपल्याला दिसू शकतं की नाही? सर्प दिसू शकतो. मंद अंधकार असेल तर पुन्हा दिसणार, मग त्यांचं ते नष्ट झाले असं म्हणता येईल का? नाही. मग कुठे गेलं ते सर्प आणि सर्पाचं ज्ञान? आपल्या कारणामध्ये लीन झालं असं म्हणावं लागेल. कशात लीन झालं? अधिष्ठानात लीन झालं का अधिष्ठानात बाधित झालं? अधिष्ठानात बाधित झालं. दिसतं म्हणून म्हणायचं झालं तर ते काय म्हणावं लागेल? कारणात लीन झालं. कारण पुन्हा भासलं म्हणजे कारणापासून काय झालं? पुन्हा उत्पन्न झालं, म्हणून त्याला असंच ठेवायचं. कारण बाधित झालं तर पुन्हा कधीच हुआ. जसं हा काय हा तरी चालेल. बाधित झालं तरी बाधित होणारा पदार्थ दिसेल की नाही? मृगजळ खोटं आहे असं कळलं तरी भासेल की नाही आपल्याला? रज्जूवर सर्प खोटा आहे असं कळलं तरी लांब गेलं तर परत दिसेल की नाही? दिसेल. म्हणून अधिष्ठानातही लीन झालं असं म्हटलं तरी चालेल आणि कारणात लीन झालं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अधिष्ठानात लीन झालं तर बाधित अनुवृत्ती आहे की नाही? अधिष्ठानात लीन झालं तर काय म्हणायचं त्याला? बाधित अनुवृत्तीनं राहील असं म्हणायचं. आणि कारणात लीन झालं तर काय म्हणायचं? पुन्हा ते भासेल, आहे की नाही? ते काय होईल? पुन्हा भासेल. पण भासेल पण कसं भासेल? मिथ्या पण भासेल, पण भासेल. म्हणून त्याला काय म्हणायचं? नष्ट झालं असं न म्हणता काय म्हणायचं? लीन झालं असं म्हणायचं. रजवादी आधी पदार्थ नाही ना, म्हणजे शुक्ती रजत घ्यायचं, स्थाणू पुरुष घ्यायचं, हे दोन्ही घ्यायचं. स्थाणूवर भासलेला जो पुरुष आहे, तर जर स्थाणूचं ज्ञान झालं का पुरुषाचं काय होईल? पुरुषाचं ज्ञान आणि पुरुष दोन्ही काय होतील? आपल्या कारणात किंवा अधिष्ठानात लीन होतील. आणि त्याच्यासाठी वेळेचं किती व्यवधान आहे, किती अंतर आहे? सर्प आणि सर्पज्ञान जाण्याला किती अंतर आहे? रज्जू अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अंतरच नाही, म्हणजेच काय आहे? युगपत आहे. याच्याविषयी काही संशय नाही ना? ठीक आहे ना? वाचू. अशा रीतीने सर्पादी भ्रमाचे ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रज्ज्वादी चैतन्याश्रित अविद्या ही सर्पादिकास उपादान कारण आहे. सगळे शब्द लक्षात घ्या. अशा रीतीने सर्पादी भ्रमाचे ठिकाणी, सर्प आदी म्हणजे काय? सर्प, रजत, पुरुष इत्यादी भ्रमामध्ये शरीराहून बाहेर असणारी, आता त्याला कारण कोण आहे? अविद्या. परंतु ती अविद्या आत आहे शरीरात का बाहेर आहे? सर्पाला कारण होणारी अविद्या आत आहे का बाहेर आहे? बाहेर आहे. कारण ती काय होते? रज्जू पहित चैतन्याच्या, रज्जू बाहेर आहे की नाही? म्हणून ती अविद्या काय? त्याच्या आश्रयाने राहणारी अविद्या देखील कुठे आहे? बाहेर. स्थाणू पुरुषाच्या ठिकाणी स्थाणू उपहित चैतन्याच्या आश्रयाने राहणारी अविद्या, म्हणून ती कुठे आहे? बाहेर आहे. याच्याविषयी काही शंका नाही ना? अशा रीतीने सर्पादी भ्रमाच्या ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रज्ज्वादी चैतन्याश्रित अविद्या, ती कशाच्या आश्रयाने राहते? रज्ज्वादी म्हणजे रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणारी, शरीराच्या बाहेर असणारी अविद्या ही सर्पादिकास उपादान कारण आहे. ती त्या सर्पाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण. उपादान कारण कोणाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. राहत नाही म्हणजे अस्तित्वात राहत नाही. ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्वच राहत नाही त्याला काय म्हणतात? उपादान कारण. बरोबर आहे ना? का ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे ज्याच्या वाचून काय कार्य आढत नाही. असं नाही ना. असं त्याचा तुझ्या वाचून माझं काय राहिलं तर ज्याच्या वाचून कार्य राहत नाही असं त्याचा अर्थ नाही. रज्ज्वादी आणि सर्प, अशा रीतीने सर्पादी भ्रमाच्या ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रज्ज्वादी चैतन्याश्रित असणारी अविद्या ही सर्पादिकास उपादान कारण आहे.
म्हणजे अविद्येचा त्या सर्परूपी कार्यामध्ये काय आहे? प्रवेश आहे. बरोबर ना? ज्याचा कार्यात प्रवेश, ज्याचा म्हणजे ज्या अविद्येचा कार्यात म्हणजे सर्परूपी कार्यात प्रवेश आहे. आणि ज्याच्या वाचून म्हणजे अविद्ये वाचून कार्य राहत नाही, म्हणजे सर्प राहत नाही. मग त्याला काय म्हणायचं? उपादान कारण. मग सर्पाचं उपादान कारण कोण आहे? अविद्या. ठीक आहे. आणि आंतरसाक्षी चैतन्याश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. आणि आता सर्पज्ञानाला कारण कोण आहे? सर्पज्ञानाला कारण बाहेर एक आतमध्ये. कोण आतमध्ये? अंतकरण. आहे की नाही? म्हणून आता सर्पज्ञानाला कारण कोण आहे? अंतकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित असणारी अविद्या. ती अविद्या बाहेर एक आत आहे. आता आका म्हणून असं म्हणावं लागलं. ज्ञान आतमध्ये होतं आणि ज्ञानाचं साधन कोण आहे? आणि ते कुठे आहे? बाहेर. ते कुठे आहे? बाहेर असतं तर काय झालं असतं? समजा आपलं अंतकरण बाहेर असतं तर काय झालं असतं सांगा बरं? हा, नाही, समजा ज्ञान बाहेर असूनही ज्ञान होतं असं मानलं तर काय झालं असतं? हा, काय कसं? हा हा हा, हे बरोबर आहे काय म्हणतात ते तसं झालं असतं का नसतं माहित नाही, एवढं चिंतन केलं नाही. पण मला सगळ्यात जास्त भीती वाटते, समजा आपलं अंतकरण बाहेर असतं तर आपण कोणीच पाठाला एकत्र बसलोच नव्हतो, शेजारी बसलं, प्रत्येक 4 हात दूर नाही तर तुमच्या मनात काय विचार आला आम्हाला लगेच कळाला. तर आपण याच्या मनात काय आहे की नाही, याच्या मनातलं सगळं जर कळ असतं तर कोणी कोणाच्या जवळ बसलं नसतं. आहे की नाही? बरोबर आहे ना? ती खिडकी वगैरे नाही म्हणून बरं आहे, दिसत नाही काही. आहे की नाही? आतल्या आतच आहे म्हणूनच बरं आहे. देवाने रचना त्याच्यासाठीच केलं. ते सांगतात ना, त्यांनी सांगितलं हे डांगराचं फळ जे हे हे काय देवाला एवढं का कळत नव्हतं, हे खाली का ठेवलं? आहे की नाही? मग मग ते फळ काय करायला पाहिजे होते? वर लावायला पाहिजे होतं ना. आहे की नाही? मग एक दिवस त्याच्या डोक्यात एक कौट पडलं. तो म्हणतो कवठाने जर हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागलं तर डांगराने काय झालं? तर म्हणजे तर सांगतात काय? हा, साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. आणि ते ज्ञान कुठे आहे? आतमध्ये आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो? साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या किंवा अंतकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. सर्पज्ञान आत आहे आणि सर्प बाहेर आहे. म्हणून सर्पाला कारण असणारी अविद्या बाहेर आहे आणि सर्पज्ञानाला कारण असणार अविद्या आतमध्ये आहे. बरोबर आहे ना? ती कुठे आहे? आतमध्ये. साक्षी ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. हे तर आपल्याला काही अगोदरच ज्ञातच आहे की नाही? घटास दंड चक्र कुलाल मृत्तिका ही कारणे आहेत. आता घट जेव्हा निर्माण करायचा तर घट फक्त कुंभार असला म्हणजे घट उत्पन्न होतो का? नाही, त्याला मृत्तिका पाहिजे. आहे की नाही? दंड पाहिजे, पुन्हा गाढव पाहिजे. आहे की नाही? गाढव कशासाठी पाहिजे? माती आणण्यासाठी पाहिजे. म्हणजे गाढव सुद्धा त्याचं कारण आहे की नाही? पण त्या कारणाला काय म्हणतात? अन्यथा सिद्ध कारण. काय म्हणतात? अन्यथा सिद्ध. म्हणजे जर ते जरी नसेल तरी सुद्धा कार्य होऊ शकतं. कुंभार डोक्यावर माती आणू शकतो. आहे की नाही? तसं आपलं आपण पाठामध्ये निमित्त कारण तरी असावं. आहे की नाही? निमित्त कारण तरी असावं, उपादान कारण तरी असावं, पण अन्यथा सिद्ध कधीच असू नये. आहे की नाही? म्हणजे आपण गेलो म्हणजे पाठ सुरू होतं, कोणीतरी असल्याशिवाय होत नाही. आहे की नाही? कोणीतरी असल्याशिवाय होत नाही. म्हणजे निमित्त कारण कोण आहे? आपण. आणि एखादा विद्यार्थी असा होतो तो आला तरच पाठ होतो. आहे की नाही? मग तो काय आहे? उपादान कारण आहे. तो असला तरच कार्य होतं. म्हणजे इतकं त्याचं, कारण तो कधी चुकवीत नाही, पुन्हा सगळं अनुवाद करतो, सगळं यथार्थ रीतीनं अभ्यास करतो. तो कोणता कारण आहे? उपादान कारण. आणि एखादा मनुष्य असला काही नसला काही ध्यानातच येत नाही किती दिवस गेले तरी सुद्धा, तो कसा आहे? अन्यथा सिद्ध आहे. तो कसा आहे? अन्यथा सिद्ध आहे.
नाही नाही, म्हणजे पुढे इतक्या लोक समोर बसले तेच उपादान कारण असणार ना, आहे की नाही. आपण सगळे निमित्त कारण आहे की नाही. महाराज असले तर पाठ होतो, आहे की नाही. ते कीर्तनाला गेले म्हणजे काय होतं, बंद होतो, आहे की नाही. आणि जर समजा ते गेले तरी होत असेल तर ते काय ठरतील. आहे की नाही. आपण कशाला म्हणायचं, आहे की नाही. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. घटास दंड चक्र, दंड म्हणजे ती काठी ज्याच्याद्वारा चक्र फिरवतो ते चक्र, म्हणजे चक्र म्हणजे ते चाक कुंभाराचं ज्याच्यावर मडक्याला आकार देतात ते. कुलाल म्हणजे तो काय त्याला हातमाग, विणकर, आहे की नाही. कुलाल म्हणजे कोण, विणकर. मग काय कुलाल म्हणजे कुंभार, नाही का. चक्र, कुलाल, मृत्तिका म्हणजे माती, ही कारणे आहेत. पण त्यात मृत्तिकेचा घटात प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहत नाही, म्हणून मृत्तिका घटाचे उपादान कारण आहे. ही सगळी कारणं आहेत, परंतु ही कारणं कोणती, निमित्त कारण आहे. आणि घट आपलं मृत्तिका हे काय आहे, त्या घटाचं उपादान. कारण मृत्तिकेचा घटामध्ये काय आहे, प्रवेश, आणि मृत्तिके वाचून स्वतंत्र घट नावाचा पदार्थ राहणारच नाही, म्हणून मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. आणि दंड चक्र कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहेत. परंतु दंड चक्र कुलाल ही ते घटाच्या उत्पत्तीला कारण नाहीत का, आहेत. पण ती कशी कारण आहेत, निमित्त कारण आहेत. फक्त घटाची उत्पत्ती करतात. नंतर ती कारण असली काय आणि नसली काय. घट उत्पन्न झाला तर ती तिथं असली, जशी मृत्तिका असलीच पाहिजे घटामध्ये, तशी ही कारण असली. समजा घट उत्पन्न झाला आणि कुंभार मेला, तर त्या ठिकाणी किंवा दंड तुटला, ऐक नाही का, चक्र फुटलं, काय तुटलं, तरी सुद्धा मग भांड झालंच आहे की नाही. त्याच्यामध्ये घट झालेलाच आहे. मग त्याच्यामध्ये त्याचा प्रवेश आहे का, नाही. आणि त्याच्या वाचून कार्य राहत नाही असं आहे का, असंही नाही. आणि ते निमित्त नाही का, त्याला उत्पन्न होण्याला कारण नाही का, आहे. मग त्या कारणाला काय म्हणतात, निमित्त कारण. दंड चक्र कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहे. उत्पत्तीला मात्र म्हणजे फक्त उत्पन्न करण्यापुरतीच आहे, म्हणून ती निमित्त कारणे आहेत. असो, जशी रज्जूपही चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती, त्याचप्रमाणे साक्षी चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होते. हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. आता तो काय म्हणला होता, सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार कळला, अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार कळला, पण अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार कसा, तो मला सांगा. ते पण आता या ठिकाणी सांगितलं. रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा तमोगुणाचा परिणाम सर्प आहे, आणि साक्षी चैतन्या अंतकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. अशा रीतीने सर्पज्ञानाचं उत्तर दिलं की नाही. सर्पज्ञान कसं होतं हे उत्तर सांगितले. त्याचप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. आता ह्याच्या वाचून दुसरं हे जर आपण म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान विचार काय चालला होता, ह्या 5 जणांचा का 6 जणांचा, रज्जूवर सर्पाचा जो भ्रम झाला तो 5 जणांना झाला का 6 जणांना झाला, 5 जणांना झाला, बरोबर आहे ना. मग 5 ख्याती तर होऊन गेल्या. हा बोलणार आता हा 6वा आहे का 5वा आहे, 6वा आहे ना. म्हणजे हाय तिथं होता याचा अर्थ. का याला भ्रम झालाच नव्हता, त्यांना भ्रम झाला आणि मग त्यांच्यात हा निवाडा करायला गेला. का याला पण भ्रम झाला होता. रज्जूवर सर्पाचा भ्रम हा अनिर्वचनीय ख्याती प्रतिपादन करणारा झाला होता की नाही. हा, त्याला पण झाला होता, त्याला पण झाला होता. पण बाकीच्यांचं स्पष्टीकरण काय आहे, चुकीचं आहे, आणि याचं स्पष्टीकरण कसं आहे, योग्य आहे, एवढाच. मग तिथे जरी 5 ख्यातीवादी असले तरी 6वी अनिर्वचनीय ख्यातीवादी सुद्धा तिथं बसलेला होताच की नाही, होताच ना, आहे की नाही. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय ते म्हणतात हा सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्ही कसे उत्पन्न होतात,
अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणजे सदसद विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात. असंच उत्तर दिलं की नाही त्यांनी. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने म्हणजे दुसऱ्या ख्यातीप्रमाणे असत ख्याती, आत्मख्याती, दोन प्रकारच्या अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, याची सगळी स्पष्टीकरण झाली. तुमच्यातच वादही झाला, तुमच्यात निर्णय झाला नाही. उगाच तुमचं भाग्य म्हणून मी या ठिकाणी आलो, अनिर्वचनीय ख्यातीचं निरूपण केलं आणि याची सगळ्या सर्प आणि सर्पज्ञानाची व्यवस्थित संगती सांगितली की नाही? सांगितली असं म्हणतात. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय, आता तो म्हणला समजा तू नाही मान्य करणार तर सांग, तू कशी संगती लावतो सांग. तू कोणती सांगायची झाली तर काय करशील? असत ख्याती सांगशील, सत्ख्याती सांगशील, त्याचं काय करू आम्ही? खंडनच करू. मग तुला करता येत नाही, म्हणून आमची संगती काय आहे? अत्यंत बरोबर उचित अशा प्रकारची संगती आहे. आणि नान्य हा पंथा विद्यते आहे नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून म्हणतात की दुसऱ्या प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. हे पुन्हा पुढे बघा, हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून निश्चित कर. म्हणजे आता जरी तुला अनिर्वचनीय ख्याती पटली तर तू त्या बाकीच्या ख्याती विसरून जाऊ नकोस. पुन्हा असं मनात विचार आला, अहो हा रज्जूवर सर्प मुळी असतच आहे, हा असतच आहे असं नाही, तर सगळंच पदार्थ काय आहे? असतच आहे. सर्वम शून्यम शून्यम. पुन्हा त्या असत ख्यातीला आठव, मग पुन्हा विचार कर की जर पदार्थ वंद्याप्रमाणे असत असला तर तो प्रतीला येईलच कसा? की असत ख्यातीमध्ये काही बरोबर नाही असा विचार कर. म्हणजे याचा अर्थ वारंवार माणसाच्या मनात हे विचार घोळले पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल आता अनिर्वचनीय ख्याती जीवत्व जाईपर्यंत कळली नाही तरी जीव जाईपर्यंत कळली आहे की नाही, परंतु खरी कळली असं म्हणता येत. इतकी पक्की झाली पाहिजे का पुन्हा विचार करायचा, कारण हीच ख्याती काय मानायची गरज आहे? त्या माध्यमिक शून्यवादी बौद्ध म्हणतो त्याप्रमाणे हा सर्प होता का तिथं? सर्प असत रूपच आहे असं माना. सर्पच असत नाही तर रज्जू सुद्धा काय आहे? असतच आहे. आणि एवढंच असत नाही, जर विचार केला तर सर्वच काय आहे? असतच आहे. सर्वच शून्यच नाही. मग सर्व शून्य आहे तर वंद्यापुत्र शून्य रूप आहे, तो दिसतो का आपल्याला? नाही. आणि जर रज्जूवर भासलेला सर्प असत म्हणावा तर दिसल्याशिवाय राहत नाही. मग हे काय मत बरोबर नाही, कारण ज्या अर्थी तो पदार्थ दिसतो त्याला पूर्ण वंद्यापुत्राप्रमाणे शून्य म्हणता येणार नाही. मग असं जर आहे तर तुम्ही सांगा सर्प दिसला कसा? काय कारण आहे? तो जर शून्य रूप नाही म्हणणं काय? अहो सर्प रज्जूवर भासलेला सर्प बाहेर नाहीच आहे की नाही? तो सर्पच बाहेर नाही असं नाही, तर कोणतंच बाह्य जगतातले पदार्थ बाहेर मुळी नाहीतच आहे, बाहेर नाहीत. मग सर्प भासला कसा? अहो म्हणे तुमची जी क्षणिक बुद्धी आहे ना, त्या बुद्धीनंच आतमध्ये सर्पाचा आकार धारण केला आहे की नाही? सर्पाचा आकार कोणी धारण केला? त्या बुद्धीनंच धारण केला असं म्हणणं जरा बरं वाटतं की नाही? पुन्हा मनात विचार करा की अशा प्रकारची बुद्धीनंच सर्पाचा आकार धारण केला, बाहेर जो पदार्थ नाही आहे की नाही, बुद्धीनंच त्याचा आकार धारण केला. बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे की नाही? एका क्षणात उत्पन्न होते, एका क्षणात राहते, तिसऱ्या क्षणात काय होतं? त्याचा नाश होतो. अशा बुद्धीनंच सर्पाचा आकार धारण केला, बाहेर सर्प नाही असं म्हणायचं. असं म्हटलं काय विचार येतो पहिल्यांदा मनामध्ये? बाहेर सर्प का झाला? हा सिद्धांत ठरला. अहो जर क्षणिक बुद्धी असली, बरोबर आहे ना, बुद्धी एका क्षणात उत्पन्न होते, नाश पावते, बरोबर आहे ना, मग आपल्याला व्यवहारामध्ये त्या सर्पाची प्रतीती जी येईल ती एक क्षणभरच येईल का बहुतकाल येईल? क्षणभरच येईल. ती क्षणभर येते का बहुतकाल होते? आहे की नाही? जर क्षणिक बुद्धी, एक बुद्धी उत्पन्न झाली गेली, मग त्या बुद्धीला या ठिकाणी जे सर्प उत्पन्न झाला, त्या सर्पाची जी प्रतीती झाली क्षणकालच व्हायला पाहिजे ना. क्षणकाल होती का बहुतकाल होती? बहुतकाल होती. आणखीन दुसरी गोष्ट काय आहे? त्या बुद्धीला प्रत्यभिज्ञा होऊ नये ना, बरोबर आहे ना? बुद्धीला काय होतं? मी जो आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी नातवाला मांडीवर खेळवित आहे. म्हणजे तो लहान बालपणात असणारा मी आणि आता असणारा मी तो एकच आहे की नाही? मग ही जी आता काय आहे? प्रत्यक्ष ज्ञान. आणि पहिल्याचं काय आहे? स्मरण.
स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान याला काय म्हणतात? प्रतिभिज्ञा. जर बुद्धीच पदार्थाचा आकार धारण करते म्हटलं तर आपल्याला व्यवहारामध्ये असं ज्ञान होईल का? जो बरोबर आहे ना बंडा महाराज? मी जो नातवाला खेळत होतो तो आता आपलं खेळवतो, तो पूर्वी मी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो, ही प्रत्यभिज्ञा होईल का? कारण बुद्धी काय क्षणिक, आणि ती क्षणभरच त्याचा आकार धारण करते, नाश पावते. मग आता त्यावेळेची बुद्धी तेव्हाच नाश पावली, आता ज्ञान कसं काय होईल? होतं की नाही? का ही ही ख्यातीला काय म्हणतात? योगाचार मताचं बौद्धाचीच ख्याती आहे ना. मग योगाचार बौद्धाचं कोणतं मत आहे? आत्मख्याती. हे काय आहे? क्षणिक विज्ञानवादी बौद्धांची ही कोणती ख्याती? मग ही काही बरोबर वाटत नाही, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग असं चिंतन करावं. नाही तर नुसते अनिर्वचनीय ख्याती बोलले आम्ही, अनिर्वचनीय ख्याती वेदांती. कधीतरी तुम्हाला असं कोणीतरी परत भेटेल किंवा आपल्याच मनात पुन्हा अशा प्रकारचे विचार येऊ शकतात. म्हणून त्यांनी शेवटी असं लिहिले, हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून. तुम्ही म्हणाल एकदा केला विचार दुसऱ्या वर्षात, तिसऱ्या वर्षात विचार सागराची आवश्यकता नाही, तर ते सांगतात तसं करू नका, विचार सागर विकू नका परत तिसऱ्या वर्षात गेलं. म्हणून म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी सूचना केली वारंवार विचार करून. मग वारंवार विचार करायचा म्हणजे विचार सागर आपल्या जवळ असला पाहिजे की नाही? तो आपला काही जीवन ग्रंथ आहे. म्हणून म्हणतात हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून पुन्हा निश्चित कर, काय त्या ख्यातीच बरोबर आहेत असं निश्चित कर, का अनिर्वचनीय ख्याती बरोबर आहे असं निश्चित कर, असं सांगतात. आता अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका व समाधान. अनिर्वचनीय शब्दाने नेमका काय अर्थ? वास्तविक बरंच सांगितलं ना. आता सदसद विलक्षण अनिर्वचनीय कळलं नाही का? परंतु त्याला म्हणतात काय? घट्टकुटीने हलवणी खुंट आधी करावा बळकट. ह्या अनिर्वचनीय शब्दाबद्दल आपल्या अंतकरणात ज्या ज्या काही शंका येतात त्या शंका पार 6व्या तरंगापर्यंत पुन्हा पुन्हा ते उत्थान करतात आणि त्याचं चांगल्या प्रकाराने निराकरण करतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा महाराज. कोण म्हणतात? हा महाराज म्हणा. पुढे या पुढे.